यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जिथे हे सगळे जलसमाधी आंदोलन काय नेमकी मागणी आहे? मागणी आहे की ओबीसीच्या भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे। फेलोशिप साठी पीएचडी साठी 3 संस्था आहेत, एक बार्टी, एक सारथी, एक महाज्योती। सारथी आणि बार्टीला मिळते, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही। महिन्यापासून रखडलेलं आहे। 3 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय, 3 वर्ष झाले संघर्ष। समाधी हा पर्याय मग उपाय ठेवलाच नाही सरकारने आमच्याकडे। आत्महत्येचा एक शेवटचा पर्याय ठेवलाय। 3 वर्षापासून आम्ही ओबीसी भटक्या विमुक्त समुदायातले विद्यार्थी संघर्ष करतोय। आमच्या खानदानातली आम्ही पहिली शिकणारी पिढी आहोत आणि असं असतानाही आमची फेलोशिप रखडली गेली आहे। सारथी आणि आमच्या बरोबर शिक्षण घेणार सरकारशी संपर्क साधला होता का? 3 वर्ष झाली विद्यार्थ्यांना, खरं आहे का नाही? 3 वर्ष झाली हे सगळे विद्यार्थी लढा देत आहेत, प्रामाणिकपणे शिक्षणासाठी भांडतायत। आम्हाला फेलोशिप दिली जात नाही, आमच्या बरोबरच्या बाकीच्या विद्यार्थ्यांना दिली जाते। आमच्या या ओबीसी भटक्या मुक्तांवर अन्याय का केला जातो? मंत्र्यांकडनं बोलून आलं, त्याच्यामुळे आपण बघतोय याच काही पोस्टर्स हातात घेऊन किती पण आमचं कोणीच ऐकत नाहीये का? कोणीच आमचा वाली नाहीये, कोणीच नाहीये का? मग महिला झालो म्हणून काय आमचा दोष आहे का? नाही, पण किती वर्षापासून तुम्हाला सांगताना सर्व किती वर्षापासून? गेले 3 वर्ष झाले मॅडम। आता आमचं फेलोशिप संपत आली आहे, आमचं पीएचडी संपत आली, पीएचडीचं वर्ष। आम्ही पीएचडीचं काम करायचं का आम्ही फेलोशिपसाठी भांडत राहायचं का आम्ही संसार करायचा? आम्हाला एवढा मोठा प्रश्न पडलाय की आज तुम्ही कुठून आलाय? आम्ही महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेलो। कुठून आलाय? मी टाटा इन्स्टिट्यूट मधून आलो, मुंबई। मी बुलढाणा जिल्ह्यातील लोणारीतून आलो। त्यामुळे फेलोशिप मिळावी या मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी आले होते। लक्ष्मण हाके हे या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि आपण बघतोय मुलांना तुम्ही सरकारशी संपर्क साधला होता? सरकारला 3 वर्ष होतं, निवेदन दिलं होतं सरकारला, सगळ्या प्रकारचं निवेदन दिलं होतं। आमचे लोक वेळोवेळी बोलत होते, आता महिलांना अटक होते। त्याच्यामुळे पोलीस समजून सांगतायत की अशा प्रकारे आंदोलन करू नये, शांततेत तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे। मात्र आक्रमक आंदोलक जे त्यांचं म्हणणं आहे की मागील अनेक वर्षांपासून फेलोशिपसाठी आम्ही झगडत आहोत, मात्र कुठल्याही प्रकारे निर्णय होत नाही, फेलोशिप मिळत नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारे जलसमाधी आंदोलन हे करावं लागते। पोलीस समजून सांगतायत, त्यांची समजूत काढतात की अशा प्रकारे आंदोलन योग्य नाही। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं हे सगळे विद्यार्थी, आणखी काही जण आहेत। आपण ताई, कुठून आलेला आहात तुम्ही? नाशिकवरून। किती वर्षापासून ही मागणी, किती महिन्यापासून मागणी आहे? 3 वर्षापासून। त्याच्यामुळे काही जणांना गाडीत बसून पुढे पोलीस या ठिकाणाहून निघण्यास सांगतायत, कारण आक्रमक झालेले विद्यार्थी, आक्रमक झालेले काही कार्यकर्ते इथे पाहायला मिळाले आणि त्यांना शांत करण्यासाठी पोलीस पुन्हा पुन्हा आवाहन करत होते। आणि आता सध्या आपण बघतोय पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणलेली आहे। लक्ष्मण हाके जे या सगळ्याचं, या आंदोलनाचं, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ते सर्व विद्यार्थ्यांना या चौपाटीपासून दूर आणलं जातंय, त्यांना हे आंदोलनापासून थांबवलं जातंय आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सरकार दरबारी मांडाव्यात अशा प्रकारचं आवाहन सुद्धा पोलिसांकडनं करण्यात येतंय। बरं वेदांत, साधारणतः कधीपासून या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होतं? मुंबई साधारणपणे तर काही कारणास्तव वेदांत नेब यांच्याशी आपला संपर्क सध्या तुटलेला आहे। पुढची बातमी आपण आता बघूया। पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट